मंत्री शिरसाटांना नोटीस, दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण। शिंदेंनी दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा। अचानक केलेल्या शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांची नजर। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस, तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसला उत्तर देणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं। कायद्याअंतर्गत सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही, विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। पटाक पटाके मारेंगे हे आजही बोलतो। भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळला, तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठी बोलायला लावावं, दुबेंचं आव्हान। मराठी माणसाच्या घराच्या मुद्द्यांवरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी। अनिल परबांकडून गद्दार शब्दाचा वापर, तर बाहेर तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक। एफआयआरमध्ये ट्रस्टींचीही नावं। सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार। मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे साकारण्याचाही सल्ला। खडकी आणि कंटोन्मेंट परिसर पुणे पालिकेत विलीन होणार। अहिल्यानगरमधील भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार। राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार। राज्यातील शेतमजुरांसाठी आता सरकारची विशेष विमा योजना। 1,75,00,000 शेतमजुरांसाठी विमा योजनेला तत्वतः मान्यता। सरकारची मोठी घोषणा।